नमस्कार. आज आपण आलेलो आहोत अंकुरम स्कूलमध्ये जे आहे वारजेमध्ये. आणि आज आपण इथे आलो आहोत NIOS जे आहे ओपन स्कूलिंग, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग ह्याबद्दल माहिती घेण्यासाठी. तर आपल्यासोबत आहेत हर्षाली मॅडम आणि तृप्ती मॅम. सो हर्षाली मॅमबद्दल सांगायचं तर त्यांना वल्लभभाई पटेल नॅशनल अवॉर्ड फॉर वर्सटाईल एज्युकेटर हे त्यांना मिळालेलं आहे. आणि सोबतच त्यांनी एक बुक लिहिलेली आहे, फ्रॉम ओपन स्कूलिंग टू लाईफ टॉप. सो आपण ह्यांच्यासोबत आज गप्पा मारणार आहोत. नमस्कार. मी डॉक्टर हर्षाली मुरुडकर. जवळजवळ माझी 10 वर्ष गेली HR मध्ये, किर्लोस्कर ऑइल इंजिन्स आणि थर्मॅक्समध्ये HR एक्झिक्युटिव्ह आणि इंडस्ट्रियल रिलेशन्स मी बघत होते. खूप ॲक्सिडेंटली अकॅडमिक्समध्ये आले, कारण गेस्ट लेक्चर्समुळे बऱ्याच वेळेला आम्हाला इन्व्हाइट मिळायचं. आणि मग एक्झिक्युटिव्ह MBAमध्ये आज जवळजवळ 15 वर्ष मी एक्झिक्युटिव्सना आणि ग्रॅज्युएट्सना पुण्यातल्या ऑलमोस्ट सगळ्या कॉलेजेसमध्ये माझं शिकून झालेलं आहे. आणि नंतर असं लक्षात आलं की NIOSचं जे आमचं काम होतं, जे एक विसरलेला माझा प्रोजेक्ट होता, तो करायचाच आता फायनली ती वेळ आली. आणि मग आम्ही 2 संस्था आत्ता एस्टॅब्लिश केल्या. माझी पहिली संस्था जेनवाय डेव्हलपमेंट सेंटर ही 8 वर्षापूर्वी एस्टॅब्लिश केली, जी औंधमध्ये आत्ता पूर्णपणे ऑपरेशन आहे. आणि रिसेंटली आम्ही अंकुरम स्कूल हा आम्ही एक सोशल प्रोजेक्ट म्हणून स्टार्ट केला आहे वारजेमध्ये, जिकडे आम्ही NIOSचं काम बघतो. आणि मेनली NIOS स्टुडंट्स आणि स्पेशल स्टुडंट्स आणि मराठी मीडियमच्या स्टुडंट्सना पूर्णपणे अकॅडमिक्समध्ये मदत मिळावी म्हणून आम्ही त्यांनाही सुरू केलेली आहे. मी स्वतः संकल्पना माझी आहे आणि माझ्याबरोबर तृप्ती गोवारीकर, त्यांनी बऱ्याच सामाजिक संस्था म्हणजे रोटरीसारख्या संस्थेची आम्हाला मदत पण मिळाली. त्यामुळे हा प्रोजेक्ट आमचा चालू झाला. त्यामुळे रिसेंटली आम्हाला बरंच रेकग्निशन मिळाल्यामुळे आता आम्ही हा प्रोजेक्ट आणखी पुढे नेऊ बघतो. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा मिळाव्या ही विनंती. Namaskar. My name is Trupti Gowarikar. I have completed my BA with psychology, MA with sociology, and I had family business of in the construction field. And though I used to help my in the family, my husband with the business aspects, so that is the part which actually interested me, and it got me into this when I got an opportunity to teach for NIS students. One of the subjects called business studies. That's when I realized the application and the theory, it went so well together. And at the same time, when I realized these children have a lot of, they have complex issues and they needed somebody to talk to. That's when I started also taking a few sessions of personality development, life skill lessons for them, which actually they really responded very, very well. And then we realized that with academic pressure, NIS board is something that was on a very positive note for all these children, and it helped them in their academics. And that's when I realized that I needed to put more efforts into that, give more time to that, because it really reached out to the children. And when ma'am gave me an offer to teach, that's when I joined them at Genway Development Center, and then we both started this initiative at Ankuram here in Varje to increase the reach and reach out to more students, to more parents, and urge them, yes, you have a better option. Please join this NIS board and give your child a better chance at education. Thank you. हाय मॅम. आज ऑन बिहाफ ऑफ मेनी पॅरेंट्स आज मला हे विचारायचं तुम्हाला की व्हॉट इज NIOS. म्हणजे NIOSबद्दल आम्ही ऐकलं, पण NIOS काय आहे? NIOSचं फुल फॉर्म नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग, ज्याला आपण मुक्त शालेय विद्यालय असं म्हणतो. ही संस्था पूर्णपणे सरकारमान्य आणि सरकारने निर्माण केलेली आहे. त्याला आता जवळजवळ 35 ते 40 वर्ष झालेत, पण त्याची माहिती फार कमी लोकांना आहे. कारण हा बोर्ड जसं म्हणू तसं तेवढी त्याला प्रसिद्धी मिळालेली नाही आहे, कारण हा सेकंड चॉईस आहे आणि आता हळूहळू याचं फर्स्ट चॉईस म्हणून होतं. तर हे पूर्ण सेंट्रल गव्हर्नमेंट मान्यता प्राप्त झालेला बोर्ड आहे. आणि इथे सांगायची गोष्ट म्हणजे मूल 1ली ते 12वी पूर्णपणे ह्या बोर्डातनं शिक्षण घेऊन त्याला प्रॉपर सर्टिफिकेशन, जे जगभर मान्यता ज्याला आहे, आपल्या सगळ्या स्टेट्समध्ये आहे, महाराष्ट्रात तर आहेच आहे. आणि मुलगा आपल्या पद्धतीने, आपल्या वेळेनुसार, आपल्या चॉईसनुसार सब्जेक्ट्स घेऊन तो यातनं 1ली ते 12वी घरबसल्या NIOSचं शिक्षण घेऊन त्याचं शिक्षण पूर्ण होऊ शकतं. सो माझा दुसरा प्रश्न असा होता की मग NIOSच का, म्हणजे CBSE किंवा SSC बोर्ड जे आहेत त्याच्या व्यतिरिक्त NIOSमध्ये असं काय वेगळं आहे किंवा काय डिफरन्स आहे या तिन्ही बोर्ड्समध्ये? ॲक्च्युली
सॅटर्डे बोर्ड एक तरफ आणि NIOS एक तरफ. ओके. पहिली गोष्ट म्हणजे हे जे आपले सारे बोर्ड आहेत CBSE, SSE, ICSE, केम्ब्रिज, हे जे सगळे बोर्ड्स आहेत यांचं एक व्हेरी रिजिड पॅटर्न आहे. म्हणजे मुलांना 12 ते 12 सब्जेक्ट्स, आयडियली म्हणतो 5 आपण, पण हिडन सब्जेक्ट्स. ओके. म्हणजे मला मॅथ्स तर मग जॉमेट्री आणि अल्जेब्रा, तुम्ही SST म्हटलं तर हिस्ट्री, जॉग्रफी, सिविक्स, तर असे 12 सब्जेक्ट्स येतात. आणि इथे चॉईस नाही आहे. तुम्ही एकदा आलात की सगळे सब्जेक्ट्स घेते, तुमचं गणित अवघड असेल तर तुम्ही ते कसंही करून पास करा, नाही तर तुम्ही फुल परीक्षा नापास व्हा. बरोबर. जर तुम्ही NIOशी जर तुलना केली त्याची, तर बेसिकली ह्या बोर्डाची संकल्पनाच ह्या दृष्टीने झाली आहे की हा बोर्ड स्टुडंटसाठी आहे. म्हणजे स्टुडंटला मॅक्झिमम ह्याचा फायदा मिळावा म्हणून गव्हर्नमेंटने हा केला. तर ह्याच्यामध्ये तुम्ही पहिली गोष्ट 14मधले 5 विषय घेता. तुम्ही नापास झालात तर तुम्ही पुढच्या महिन्यात परीक्षेला बसू शकता. तिसरी गोष्ट 33% पासिंग आहे. चौथी गोष्ट तुम्ही 5 वर्षामध्ये 9 वेळा तुम्हाला अटेम्प्ट्स मिळतात. तुम्हाला कमी मार्क मिळाले तरी तुम्ही परत बसू शकता. आणि सगळ्या मुलांना शास्त्र आणि गणित येणं गरजेचं नाही आहे, कारण की प्रत्येकजण एक दैवी शक्ती घेऊन निर्माण झालेला असतो. कोणाला कोण चित्रकलामध्ये प्रावीण्य असतं, कोणाला कोण गायक असतं. तर मग जर गणित आणि शास्त्र करायचं नाही, मला जॉग्रफी करायचं नाही आहे, तर मी नॉर्मल बोर्ड्समध्ये मला तो चॉईस नाही, पण ह्या बोर्डमध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक खूप छान आहे की तुम्हाला जर चॉईस केल्यानंतर वाटलं की मला हा सब्जेक्ट जमत नाही, तर मी 3 महिन्यांनी परत नवीन सब्जेक्ट ॲड करू शकते. सो तुम्ही जर फ्लेक्सिबिलिटी बघितली तर खूपच आहे. मग ह्याच्यामध्ये स्पोर्ट्स, चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स, जे गिफ्टेड चिल्ड्रन आहेत की त्यांना हे बोर्ड्समध्ये नाही ते रमत, पण त्यांना फक्त त्यांचे सब्जेक्ट्स घेऊन करायचे, तर ते करू शकतात. जी मुलं मेडिकली चॅलेंज्ड आहेत, की ज्यांना सेरेब्रल पाल्सी आहे, मसल डिस्ट्रॉफी आहे, जे शाळेत जाऊ शकत नाहीत बाहेर, किंवा रूरलमध्ये आहे की त्यांना त्यांची पोचच नाही आहे, पण आता शिक्षणाचा अधिकार प्रत्येक मुलाचा आहे. मग NIOS हा शैक्षणिक अधिकार मुलाला देतो आणि तो त्याच्या पद्धतीने करतो आणि परत शासन त्याला मान्यता देतं. हे जे गुणधर्म, हा जो गुणधर्म NIOSचा आहे तो कुठलाही बोर्ड्समध्ये. ओके. सो मग NIOSच का, म्हणजे आता NIOS काय आहे तर मुलांसाठी कळलं, पण तुम्हीच तो बोर्ड का चूज केला मुलांना शिक्षण देण्यासाठी? की तुम्ही SSCमध्ये पण स्कूल ओपन करू शकला असतात किंवा CBSE पण असेल. NIOSचे फायदे तुम्ही सांगितले, पण तुम्ही त्याच्यामध्ये कसे आला? तुमचं काय जर्नी आहे की ह्याच्यासाठी तुम्ही हे काम तुम्ही करावं असं तुम्हाला का वाटतं? मी जेव्हा पर्सनली NIOSला इंट्रोड्यूस झाले, कारण की माझ्या मुलांच्या शाळेत NIOS बोर्ड होतं. विद्यावादी स्कूल आहे इथे, मी नलिनी गुप्ता मॅडमना खूप त्याचं क्रेडिट देईन. त्यांच्यामुळे आम्हाला NIOS बोर्डची ओळख झाली. आणि जेव्हा आम्हाला कळलं की अरे असा पण बोर्ड आहे, जेव्हा ICSEमधनं मुलं नाही करू शकत पण ते 10वी होतात, तेव्हा कुठेतरी एक दृढ निश्चय केला की आपण या बोर्डाचं काम करायचं. कारण मी लक्षात आलं की हा इतका मुलांच्या फ्रेंडली बोर्ड आहे आणि पेरेंट्सना तेवढी माहिती नाही आणि त्याची खूप गैरसमज आहे. आणि खरं सांगू ना तर आय एम एन HR बाय प्रोफेशन अँड एन एज्युकेटर नाव, पण मला असं वाटतं की अभ्यासासाठी मुलांनी नसावं, मुलांसाठी अभ्यास असावा. ओके. आणि तेव्हा आम्ही ठरवलं, मला जेव्हा हा स्ट्रगल दिसला मॅथ्स आणि सायन्सचा, तेव्हा मी ते ठरवलं. जवळजवळ त्या गोष्टीला आता 15 वर्ष झाली, माझी शाळा सोडून मला आता 8 वर्ष झालेली आहेत. पण तेव्हा आम्ही ठरवलं की मग NIOSचं काम करायचं. आधी मी प्रमोशन करत होते वैयक्तिक लेवलवर, पण नंतर जसं जशी आमची टीम गोळा झाली, जसं आता तृप्ती मॅडम आम्हाला जॉईन झाल्या, तेव्हा आम्ही ठरवलं की नाही, मग आता हे बोर्डचा अभ्यास, प्रमोशन आणि मुलांसाठी आपण हे पोचतं करायचं समाजामध्ये. म्हणून आम्हाला शाळा जरी दिली दुसरी तर आम्ही त्याचं काम करू, पण आम्ही ज्या हिरहिरीने NIOSचं काम करतो ते आम्हाला प्रमोशनचं काम आम्ही जास्त करतो. की तुम्ही माहिती घ्या, भले SSCमध्ये मुलाला टाका, चॉईस असावा पेरेंट्सचा. Usually the other boards, what they say is, or the other boards, they have this one size fits all. हा जो अप्रोच त्यांचा असतो, this changes with this particular board. What happens is every child grows differently, learns differently, struggles differently. So when that struggle is there, when we can see that, then we have an answer here with this board and that board. त्याचा तो स्ट्रगल कमी होतो. ठीक आहे. आणि मग ह्याच्यामध्ये जे सब्जेक्ट्स आहेत NIOSचे ते कसे असतात किंवा स्ट्रीम्स कशा असतात? वी हॅव ऑल द स्ट्रीम्स. वी हॅव ह्युमॅनिटीज, वी हॅव गॉट सायन्स रिलेटेड स्ट्रीम्स आहेत आणि आपल्याकडे व्होकेशनल पण आहे, विच इज व्हेरी ॲक्च्युली आत्ताच्या जगामध्ये ना जास्त करून स्किल्स इज मोर नीडेड.
सो स्किल्स इज समथिंग दॅट इज गोइंग टू गिव्ह यू इट्स ॲप्लिकेबिलिटी आहे. तुम्ही जे काही शिकलाय त्याच्यामध्ये हा अप्लाय तुम्ही करू शकता. तर ऑफकोर्स विथ सायन्स बरोबर आहे. वी हॅव चिल्ड्रन हू हॅव टेकन PCM, PCMB सगळं घेतलेलं आहे बिकॉज ते सब्जेक्ट घेऊ शकतात. पण अशी मुलं आहे ज्यांना ॲज लाईक मॅम म्हणाल्या मगाशी की सायन्स आणि मॅथ सगळ्यांना गरजेचं नाही वाटत आहे, ते ह्युमॅनिटीजकडे गेलेले आहेत. आणि ह्या सब्जेक्ट्स करून दे विल टेक, फॉर एक्झाम्पल मी बिझनेस स्टडीज शिकवते आहे. सो अलॉंग विथ बिझनेस स्टडीज इकॉनॉमिक्स आहे, मास कम्युनिकेशन आहे, दीज काइंड ऑफ सब्जेक्ट्स, अकाउंटन्सी आहे, विच इज अगेन कॉमर्स रिलेटेड सब्जेक्ट्स. तर कॉमर्स रिलेटेड सब्जेक्ट्स बरोबर तुम्ही यू कॅन टेक अप एनी ऑफ द रेग्युलर कोर्सेस. BBA सुरू करू घेऊ शकता, BCom सुरू करून घेऊ शकता. ऑल दी सब्जेक्ट्स दॅट यू टेक अप इट्स मेन स्ट्रीममध्ये तुम्ही येताच अगेन परत. सो एव्हरी स्ट्रीम इज अवेलेबल देअर. आणि वोकेशनल सब्जेक्ट्समध्ये डेटा एंट्री ऑपरेशन आहे, होम सायन्स इज देअर, सो पेंटिंग इज देअर ॲज इज देअर. सो वी हॅव स्टुडंट्स फॉर एक्झाम्पल ज्यांना आर्किटेक्चर घ्यायचं आहे पुढे त्यांना करायचं आहे, ते टेकिंग अ PCM आणि त्याच्याबरोबर पेंटिंग घेतात बिकॉज दॅट्स वन ऑफ द सब्जेक्ट्स ऑफर्ड बाय NISCO. अँड ते त्यांचे NIT त्यांचे सगळे एंट्रन्स एक्झामिनेशन्स देऊन अलॉंग विथ PCM दे कॅन गेट इन टू आर्किटेक्चर व्हेरी कम्फर्टेबल. So they are not restricted to the same subjects that any other school or college will be giving you. So खूप फ्लेक्सिबिलिटी प्रचंड आहे त्याच्यामध्ये. ओके, मग आता काही पॅरेंट्सला ओपन स्कूलिंग म्हटल्यानंतर थोडं कन्फ्युजन होतं की लाईक त्यांचं असं म्हणणं असतं की मग मुलांना जे आपण काय म्हणू शकतो जे स्कूल्समध्ये काही गोष्टी शिकवल्या जातात ओपन स्कूलिंगमध्ये ते होईल का, किंवा जसं तुम्ही आता म्हणलात की स्ट्रीममध्ये कुठलाही जाऊ शकता. पण तरी पॅरेंट्सला असा प्रश्न आहे की मग माझ्या मुलाला जर टाकलं तर पुढे तो कपेबल, किंवा जे आत्ताचे जे मुलं आहेत जे नॉर्मल बोर्डमध्ये करतात त्यांच्यासोबत तुम्ही ते कोपअप करू शकतात का पुढे जाऊन, की म्हणजे आता जो SSCचा मुलगा जे करू शकतो तो NISचा मुलगा करू शकतो का? हा एक ओपन स्कूलिंग आपण किती काय झालं तर तो एक प्रश्न असतो, त्याच्यावरती तुम्ही काय म्हणता? ओपन स्कूलिंग हा एक विषय आपण आधी समजून घेऊ. ओपन स्कूलिंग म्हणजे काय की बाय चॉईस. जसं या म्हणाले की बाकी बोर्ड इज वन साईज फिट. तुम्ही त्यातनं बसा नाही तर तुम्ही प्रवाहाच्या बाहेर फेकले जा. इथे बोर्डाच्या नुसार त्याच्या जे काही सवलती आहेत त्यानुसार स्टुडंट आपापले सर्व्हिसेस चूज करतात. आता हा बोर्ड इज ॲट पार विथ ऑल द बोर्ड्स. म्हणजे पहिली गोष्ट NIOSचा मुलगा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देईल का? हो. तर तो MPSC पण देईल, UPSC पण देईल, नीट पण देईल, CET पण देईल, IIT पण देईल. कारण तेवढं स्टँडर्ड नॅशनल लेवलला सरकारने मेंटेन केलेलं आहे. दुसरी गोष्ट कमी आहे का की माझ्या मुलाने मॅथ्स ड्रॉप केलं? हा तुमचा चॉईस आहे. बोर्ड सांगत नाही मॅथ्स ड्रॉप करा, तुमचा चॉईस आहे. मग तुम्ही मॅथ्स ड्रॉप केलं तर तुम्ही कॉमर्सला जायचं का? तर नाही जायचं, कारण तुम्हाला आर्ट्सला जायचं आहे. त्यामुळे मग तुम्ही आर्ट्समध्ये त्या मुलांची कम्पीट करू शकाल का? तर हो. तिसरी गोष्ट, मला उद्या MBA करायचं आहे तर मला ती इन्स्टिट्यूट घेईल का? मी NIOSमधनं आहे का? हो, कारण की हे सरकार मान्य आहे. तर तुम्ही जर पहिली गोष्ट पात्रता म्हणालात NIOS चाइल्ड इज ॲट पार. गुणवत्ता म्हणालात तर आय वुड पुट इट इन अ बेटर फॉर्म की ॲट पार. NEP-20 ऑलरेडी NIOSनी अप्लाय केलं होतं इवन बिफोर इट केम. तिसरी गोष्ट विच इज अ कन्सर्न की ॲज अन एज्युकेटेड आय एम कन्सर्न की माझं मूल खरंच शिकते का? रबर स्टॅम्प 10वी-12वी होते नाही. ही पोरं जेव्हा कॉमर्सला जातात, आर्ट्सला जातात त्यांना इझी जातं कारण की त्यांचा पाया भक्कम झालेला असतो. आणि चौथी गोष्ट, मला मान्यता आहे का सरकारची? तर हो. सामाजिक मान्यता ही आपल्या विचारसरणी, पण सरकारप्राप्त मान्यता आहे, गुणवत्ता आहे आणि फ्लेक्सिबल. सो मग जे NIOSच्या एक्झाम ज्या कंडक्ट होतात तर मग त्या कशा असतात? ऑफलाईन असतात, ऑनलाईन असतात? जसं तर SSC किंवा 12चा बोर्ड असतो, क्लासरूम अलॉट होतात, मग ते हॉल तिकीट्स वगैरे असतात. तर NIOSचं कसं असतं एक्झाम? सेम फॉर्मॅटमध्ये ऑफलाईन असतं, सेंटर्स असतात, बोर्डच ठरवते कुठे सेंटर्स आहेत. सेंटर्स ऑल ओव्हर इंडिया आहेत. त्याच्या चाइल्ड विल हॅव टू गो टू अ सर्टन डिस्टन्स. तिथेच असं नाही की दुसऱ्या गावात जायला लागतं, आपल्या आपल्या गावामध्ये तिथे असतं. आणि इट्स व्हेरी मच रिचेबल. स्टडी सेंटर असतं विच ॲक्च्युली गाईड्स देम कसं करायचं. अँड ॲट द एक्झामिनेशन सेंटर्स पण त्यांचे अलॉटेड असतात, तिथे जाऊन त्यांनी एक्झाम द्यायची अँड दे कॅन गिव्ह ॲज पर द टाईम टेबल. दिस टाईम टेबल इज ॲप्लिकेबल एंटायर इंडियामध्ये. सो जसं आता तुम्ही म्हटलं की ऑलरेडी सगळ्या स्ट्रीममध्ये ते आहे, तरी पण एक डीप क्वेश्चन म्हणून मी एकदा परत पण क्लिअरिटीसाठी पॅरेंट्ससाठी की जे NIOSमध्ये जेव्हा त्यांचं एज्युकेशन होतं सो ते जे आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत जसं NEET आहे, GE आहे, सो त्याच्यासाठी NIOSची मुलं ॲप्लाय करू शकतात का किंवा ॲप्लिकेबल आहेत का? व्हेरी मच. इनफॅक्ट
if a educational institution denies them admission on the basis of NIS certificate, then in fact that particular institution can get penalized. ओके. It is not allowed. It is by law. It is allowed that every child will get admission, whether that person has got a CBSE certificate, IC certificate, state board असो की NIS board असो. They have got equal rights. इथे एक ॲड करायला आवडेल मला, तर रिसेंटली NIOS च्या काही पेरेंट्सनी PIL टाकली होती, कारण की CET NET म्हणाले की नीट मुलं देऊ नाही शकणार, की NIOSच्या मुलांना आनंद केला पाहिजे, आणि तेव्हा PIL टाकली आणि ती NIOS पेरेंट्स वन द केस One the case and म्हणजे another सुप्रीम कोर्ट. आणि ही न्यूज पण आलेलीच आहे. वी हॅव ऑलरेडी सर्क्युलेटेड देम अमंग्स लॉट ऑफ आवर पेरेंट्स ऑल्सो, आपले जे आहेत सगळे स्टुडंट्सचे पेरेंट्स, की तुम्ही स्टे रेस्ट अशोर्ड की पुढे काहीच नाही आहे, काहीच नो ऑब्स्टिकल विल कम इन द वे. युअर चाइल्ड विल बी एबल टू फिनिश ऑल द ग्रॅज्युएशन अँड पोस्ट ग्रॅज्युएशन स्मूथली. आणि फक्त इथे नाही, इन्क्लुडिंग अब्रॉड. ओके. एव्हरी अदर इन्स्टिट्यूट इन युनिव्हर्सिटी अब्रॉड ऑल्सो एक्सेप्ट्स NIS सर्टिफिकेशन्स. ग्रेट. सो आता ह्याच्यामध्ये थोडंसं जसं बाकीच्या बोर्ड्समध्ये प्रॅक्टिकल्स होतात, थेरी लेक्चर्स असतात, सो NIOSमध्ये पण जर समजा कोणी ऑनलाईन आणि ऑफलाईन तुम्ही दोन्हीमध्ये पण काम करतो राईट, सो मग त्याच्यामध्ये जे थेरी लेक्चर्स आहेत ते तर ऑनलाईन होऊ शकते, मग प्रॅक्टिकलचं आपण कसं मॅनेज करतो मुलांना? प्रॅक्टिकल जे आहेत म्हणजे ऑनलाईनसाठी ऑनलाईनसाठी आणि ऑफलाईनसाठी दोन्ही, ऑफलाईन तर ऑब्वियसली स्कूलमध्ये पण ऑनलाईनसाठी. सी वी वर्क ऑन अ हायब्रिड मॉडेल. जी मुलं परगावीच आहेत, म्हणजे अगदी आता समजा बँगलोर आहे, हैदराबाद आहे, गुजरात आहे, तर आम्हाला प्रॅक्टिकलचं पण आम्ही ऑनलाईन सेशन्सच देतो. ज्यांना येणं शक्य आहे त्यांना आम्ही बोलवतो प्रॅक्टिकलचं. आमचं लॅब अटॅचमेंटसुद्धा आहे. वी हॅव इथे आपल्याकडे पुण्यामध्ये असे खूप इंडिव्हिज्युअल लॅब्स असतात, जसं मुक्तांगण. मग आम्ही त्यांच्याशी कनेक्ट होतो. युनिव्हर्सिटीमध्ये आमचं एक सेशन झालं आणि त्यांना हँड्स ऑन प्रॅक्टिकल्स देतो. एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, प्रॅक्टिकल सायन्सचं आमच्या लॅब्समध्ये होतं कनेक्टिव्हिटी. पेंटिंगचे प्रॅक्टिकल असतात. आमच्या टीचर्स त्यांना ॲब्सोल्युटली ऑनलाईन शिकवतात की तुम्ही हा स्ट्रोक कसा घेणार, तो स्ट्रोक कसा घेणार. तुम्ही जर मॅथ्सचं प्रॅक्टिकल घेतलं की तिथे आम्हाला मॉडेल्स बनवायला लागतात, त्याचं आम्ही प्रॅक्टिकल ऑनलाईन देतो. त्यामुळे आता बिकॉज ऑफ ऑनलाईन तसं काहीच मुलांचं अडत नाही, पण ज्यांना शक्य आहे त्यांना आम्ही बोलवतो आणि तेवढं त्यांना हँड्स ऑन हायब्रिड मॉडेलमध्ये करून घेतो. सो आता माझा असा प्रश्न होता की मग NIOSसाठी अप्लाय कोणी करावं किंवा NIOSसाठी जावं कोणी, कुठल्या मुलांनी जावं? इज अ ह्यूज सगळ्याच सो मेनी चिल्ड्रन इन फॅक्ट कॅन अप्रोच NIS राईट फ्रॉम स्पोर्ट्सच्या मुलांना इट्स व्हेरी युजफुल फॉर देम बिकॉज दे कॅन कॅरी ऑन विथ देअर करियर इन स्पोर्ट्स अँड कम्प्लीट द अकॅडमिक्स ॲट देअर ओन पेस. सो इट्स व्हेरी व्हेरी कन्व्हिनियंट फॉर देम इन फॅक्ट. चिल्ड्रन विथ who have other interests like arts, performing artsमध्ये त्यांना पण चॅलेंज होतो की बिकॉज एनी अदर रेग्युलर स्कूल रिक्वायर्स at least 85% attendance, which is not possible for them obviously. They are going for tournaments, national जातात, इंटरनॅशनल लेवलला टुर्नामेंट्सला जातात, त्यांची ट्रेनिंग चालू असते सकाळपासूनच. They cannot attend school. For them it is extremely convenient. Then we have got sometimes we have also have cases where we have children struggling with other jobs and they want to complete their education. Okay. So they can complete while doing the job they can apply externally. Then we also have, of course, we have children with mental maybe disabilities, some learning disabilities, where they can't keep up with the rest of the class. Again, we also know that some children have an innate ability, not necessarily with maths and science, with some other particular aspect. So they don't have to choose other subjects at all. They can do the subject that they like and they want. So those are the children, again they can. Some children want to complete a small stopgap. They have not been able to complete their early education in just 1 or 2 subjects साठी त्यांचं अडतं. मग ते पटकन तिथे कव्हर करू शकतात त्यांच्या पेसने. एक माझा वर्ष गेला हा जो पेरेंट्सला ही जी भीती असते, दॅट इज नॉट रेलिव्हंट हिअर एट ऑल बिकॉज यू कॅन गिव्ह एक्झाम whenever you want. So it is in fact every person who's having any kind of academic challenge can come there, whether it is on personal level, whether it is on a medical ground, whether it is on academic ground, it could be financial ground, social, emotional. We have a lot of children who have under a lot of stress because of academic pressure. They can't take that academic pressure and that emotional stress is too much for them. आणि मग त्यांना हे खूप सोयीचं पडतं त्यांना की आम्हाला ते रेग्युलर क्लास रेग्युलर तो प्रेशर नाही झेपत आहे. अँड वी रिअली हॅव लॉट ऑफ चिल्ड्रन हू आर गोइंग थ्रू लॉट ऑफ थेरपी. मग हा सगळं स्ट्रेस त्यांनी का घ्यावा?
त्यापेक्षा दे कॅन कम हिअर, दिस इज सो मच इझी अँड सो मच फ्लेक्सिबल. अँड वी हॅव सीन चिल्ड्रन रिॲक्ट अँड रिस्पॉन्ड सो पॉझिटिव्हली. आणि त्यांना ॲक्च्युली त्यांना त्याच्यातले रिपोर्ट्स जे त्यांचे येतात तेव्हा त्यांचे रिझल्ट्स येतात, तर इट्स व्हेरी पॉझिटिव्ह. खूप छान वाटतं. एनआयओसबद्दल आणि अंकुरमबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही व्हिजिट करू शकता. त्यांची वेबसाईट आहे ankuramgpi.com आणि सोबतच खाली दिलेल्या नंबरवरती पण तुम्ही त्यांना कॉल करू शकता, जो त्यांचा हेल्पलाईन नंबर आहे. एनी टाईम एनी क्वेश्चन अबाउट एनआयओस तुम्ही नक्की फोन करून विचारू शकता.